ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे आज दिल्लीचा दौरा करतायत। दुपारी 1:30 वाजता आदित्य ठाकरे खासदारांसोबत संवाद साधणार आहेत। अलीकडे एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढलेले असताना आता आदित्य ठाकरे सुद्धा दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत। आदित्य ठाकरे आज खासदारांसोबत नेमका काय संवाद साधणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यासोबतच आदित्य हे इंडिया आघाडीमधील काही महत्त्वाच्या नेत्यांना सुद्धा भेटणार असल्याची माहिती मिळते। पण एकनाथ शिंदेंचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांची आज आदित्य ठाकरे भेट घेणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सोमेश कोलगे आपले दिल्लीचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आज दिवसभरामध्ये आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम कसा असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शरद पवारांना ते भेटणार आहेत? नक्कीच अमोल, अतिशय महत्त्वाची घडामोड आहे। आदित्य ठाकरे हे स्वतः दिल्ली दौऱ्यावर आलेले आहेत। ते एका लग्न समारंभासाठी काल दिल्लीच्या जवळपास आले होते आणि रात्री त्यांनी संजय राऊत यांच्या घरी मुक्काम केलाय। आज आदित्य ठाकरे हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे अभिषेक बॅनर्जी, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे या सगळ्या प्रमुख मंडळींची भेट घेणार आहेत। स्वाभाविक यामध्ये शरद पवारांची भेटही आदित्य ठाकरे घेणार आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे ठाकरेंचे खासदार जे आहेत त्या सर्व खासदारांची आज दुपारी 1:30 वाजता आदित्य ठाकरेंनी बैठक बोलवली आहे। सकाळी 10 वाजता आदित्य ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे गेले 2-3 दिवस दिल्लीमध्ये जे झालंय, जे सुरू आहे की पहिल्यांदा एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते होणं, त्यानंतर मग संजय राऊतांनी शरद पवारांवर टीका करणं, त्याचवेळी ऑपरेशन टायगरची चर्चा सर्वत्र सुरू असणं आणि त्या अनुषंगाने काही खासदार आमदार हे प्रत्यक्ष श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन येणं, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे दिल्लीमध्ये येत आहेत। त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या दिल्ली वारीमुळे शिवसेनेतलं जे ऑपरेशन टायगर आहे ते थांबणार का, एकनाथ शिंदेंच्या रणनीतीला रणनीतीला ब्रेक लावण्यामध्ये आदित्य ठाकरे यशस्वी ठरणार का, आणि विशेष म्हणजे शरद पवार आणि त्यांचे जे संबंध बिघडलेत कालच्या राऊतांच्या वक्तव्यानंतर, त्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांची भेट घेतली जाणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही आज दिवसभरामध्ये नवी दिल्लीला रंजक ठरणार आहेत। नक्कीच सोमेश, दिवसभरामध्ये या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।